नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. खास बुलेटिन आहे कारण लोकसभेचा निकाल लागतोय. काही ठिकाणी अपेक्षित असं चित्र पाहायला मिळतंय, काही ठिकाणचं चित्र पूर्णपणे अनपेक्षित आहे. पुढे जाण्यापूर्वी किंवा पुढचे आकडे सांगण्यापूर्वी आपलं एक्सपर्ट पॅनल आहे, त्याच्या आधी मी सुरुवातीला ओळख करून देते. आपण इथपासून सुरुवात करूया. जयू भटकर आपल्या सोबत आहेत, समीर गायकवाड आपल्या सोबत आहेत, सुरेश भटेवरा सर आपल्या सोबत आहेत, अनय जोगळेकर आहेत, महेश तपासे आहेत, उमेश पाटील आहेत, राजा माने आहेत आपल्या स्टुडिओमध्ये, अभय देशपांडे सर आहेत, केशव उपाध्याय आहेत, संदीप आचार्य सर आहेत आणि मिलिंद बळलाल सर आहेत. आपण या सर्वांशी चर्चा करणार आहोत. एक छोटी छोटी कमेंट आपण अश्विन जाणून घेऊया, पण त्यापूर्वी एक मोठी अपडेट येते. भिवंडीमध्ये सुरेश म्हात्रे हे 5,500 मतांनी आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. तर हेमंत सावरा 47,000 मतांनी आघाडीवरती गेलेत. पालघरमध्ये म्हणजे भारती कांबडी या पिछाडीवरती आहे. गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत काही अपडेट शेअर करण्यासाठी. गणेश, कोणकोणत्या मतदारसंघाची ताजी माहिती सध्या तुझ्याकडे आहे? गणेश, मुंबईचे मतदारसंघ बोलायला गेले तर मुंबईमध्ये 3-3 होताना दिसत आहे. मात्र तिसरी जागा जी महायुतीकडे आहे ती आहे रवींद्र वायकर यांची. उत्तर पश्चिम या जागेवरती जवळपास फक्त 2,500 मतांना ते पुढे आहेत. पण इतर ठिकाणी जिथं लढत दिसत होती दक्षिण मुंबईमध्ये आता अरविंद सावंत यांनी 20,000 पर्यंतची लीड मारलेली आहे. तर दक्षिण मध्यमध्ये 19,000 पर्यंतच्या लीडवरती अनिल देसाई पोहोचले आहेत. म्हणून हळूहळू जो मार्जिन महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा जो ट्रेल करत होते ते कमी वाढत चाललेला आहे. तर महायुतीची तर आघाडीवरती होती. रवींद्र वायकर हे आता 5,000 पासून 2,500च्या मताधिक्यानं ते पुढे चाललेले आहेत. तर उज्ज्वल निकम 36,000ने पुढे चाललेले आहेत. तर पियुष गोयल हे 50,000च्या प्लस लीडवरती आहेत. बाळ्या मामा हे आत्ता तरी 8,800 मताच्या लीडवरनी पुढे दिसत आहेत. कपिल पाटील जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी मागे सध्या टाकलेलं आहे. तर कल्याणमध्ये 60,000च्या लीडनं श्रीकांत शिंदे पुढे आहेत. तर ठाण्यामध्ये 44,000च्या लीडनं नरेश मस्के पुढे चाललेले आहेत. ठाणा हा बालेकिल्ला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा. तिथं त्यांनी पूर्ण ताकद लावली होती. त्याचे रिझल्ट सध्या तरी दिसत आहेत. पण ईशान्य मुंबईमध्ये 11,000 19,000चा लीड होता संजय दिना पाटलांचा. तो लीड 8,000नं मिहीर कोटेच्याने कमी केलेला आहे. पालघरमध्ये हेमंत सावरा हे जवळपास 45,000च्या लीडने पुढे चालत आहेत. म्हणून MMR रिजनमध्ये मुंबईमध्ये खास करून 3-3 सध्या तरी आहे. आणि पालघर, कल्याण, डोंबिवली, ठाणे पाहिलं तिथे तर महायुतीचं वर्चस्व दिसतंय. रायगडमध्ये देखील महायुतीचं वर्चस्व आहे. आणि कोकणामध्ये नारायण राणे सध्या 3,500च्या मतांना पुढे चालत. म्हणून मुंबई 3-3. तर इतर नक्कीच गणेश, म्हणजे जसं तू सांगतोयस तसं मुंबई आणि परिसरातले रिझल्ट आणि काही ठिकाणी थोडासा उलटफेर देखील बघायला मिळते. अजूनही फेऱ्या बाकी आहेत. आपण बघूया नेमकं काय घडतं येणाऱ्या काही फेऱ्यांमध्ये. धन्यवाद गणेश या सगळ्या अपडेटबद्दल. अगदी छोटा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. महाकवरेज सुरूच राहील. पाहत राहा ABP माझा.